नमस्ते। आता नवरात्री सुरू आहे। नवरात्री उत्सवामध्ये खूप सारे लोक बिजी आहे। त्याच अनुषंगानं आज आनंदन फाउंडेशन वनी जिल्हा यवतमाळ या ठिकाणी काकाजी आले आहे। ते गट विकास अधिकारी म्हणून सेवावृत्त झालेले आहे आणि त्या अनुषंगानं या मुलांच्या प्रकल्पाला भेट द्यावी अशी बऱ्याचशा वर्षापासून त्याची इच्छा होती। त्यांचा मुलगा पण आलेला आहे, सून पण आलेली आहे, लहान छोटी आपली चिमुकली पण आणलेली आहे, त्यांचा मुलगा बी आलेला आहे। आणि काका आपलं नाव काय आहे? रमेश गणपतराव मंथनराव मंथनवार असं त्यांचं नाव आहे। आणि दादा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। दादा आपलं नाव काय आहे? स्वप्नील रमेशराव मंथनवार। स्वप्नील दादा सुद्धा आलेले आहे। ताई तुमचं नाव काय आहे? अश्विनी ताई सुद्धा आलेलं आहे। बाळा तुझं नाव? श्रीहान सुद्धा आलेला आहे। बाळा तुझं? आनिनी सुद्धा आलेली आहे आणि खूप आनंद आहे। पावसामध्ये सुद्धा यांचे चेहरे खूप गुडगुडीत आहे आणि या मुलांना पाहून खूप आनंदी झालेले आहे। म्हणून प्रश्नचिन्हच्या परिवाराला हे लोक सुद्धा जुळलेले आहे। काका आपलं मन कसं भरून आलं की प्रश्नचिन्हाला भेट द्यावा म्हणून? एकदा आपलं हे आर्टिकल या संस्थेबद्दल माहिती मी वर्तमानपत्रातून घेतली। तुमचं नाव काय आहे पूर्ण? रमेश गणपतराव मंथनवार। आणि मनात विचार सुरू झाला की या संस्थेला एकदा भेट द्यायची। बऱ्याच कालावधीनंतर आज योग आला आहे आणि इथलं वातावरण आणि ही संस्थेची वाटचाल पाहून मन अगदी भारावून आलं आहे माझं। मी आणखी या संस्थेचं भविष्य उज्ज्वल हो आणि ही वाटचाल अशीच अखंडित समाजसेवा घडत राहो या प्रसंगी मी एवढी शुभेच्छा देतो। दादा आपलं काय म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर असताना आपण या सेवेमध्ये कसे सामील झाले? तर तुम्हाला कसं म्हणजे वृत्ती कशी मिळाली का बाबा सांगते यावा आणि एवढ्या पावसामध्ये या प्रश्नचिन्हाला भेट द्यावा अशा पद्धतीत तुम्हाला तुमचं कसं मन हे झालं? बरोबर, बाबांनी मला पूर्वकल्पना दिली होती 2 दिवसा अगोदर की अशा प्रकारची योजना आहे आणि सरांचं खूप मोठं कार्य या ठिकाणी चालू आहे आणि त्याला थोडा हातभार लावावा या दृष्टीने आम्ही इथे आलो आहे आणि अत्यंत आनंद होत आहे। आणि सर तुम्ही यापुढे असा प्रकल्प उत्तम रीतीने राबवावा या शुभेच्छा आमच्याकडे। धन्यवाद। आणि सगळ्यांनी प्रश्नचिन्हाला भेट द्यावा। याच परिवारासारखे सगळे परिवार आपण एकत्र जर आलो तर या प्रश्नचिन्हाच्या उत्तरदायी दिशेनं आपण सगळेजण नेऊया अशीच अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।